हाय. तर आत्ता वाजलेत 7:18 आणि आम्ही एक 10 ते 15 मिनिटापूर्वी घरी आलो आणि त्यानंतर आमच्या मैत्रिणींना खाऊ वाटलं काहीतरी तिखट चटपट, कारण बाहेर पावसाचं वातावरण झाले. सो आमच्या अंजूने सांगितलं की मी मॅगी बनवते, तू भजी बनव. तर मॅडमने एवढा पसारा काढून ठेवलाय जसं की आम्हाला 10 लोकांचं जेवण बनवायचंय. बट मी तिला म्हटलं तुझं तू आवर, मी कांदा चिरते भज्यांसाठी. सो मी कांदा चिरायला बसले आणि मग भूमिका मॅडम आल्या, त्यांच्यासोबत जरा मस्ती मजाक चाललं होतं, धिंगाणा चालला होता. तर ते करून झाल्यानंतर मी घेतलं मिरची चिरायला. तर मिरची चिरताना सुद्धा आमची मज्जा मस्ती चालूच होती कंटिन्यू, कारण कनिष्का तिथे नव्हती त्यामुळे तिच्या नावाने काहीतरी चाललं होतं आमचं. आणि मग ते झाल्यानंतर थोडेसे नखरे करत होते आणि मग आमच्या अंजू मॅडमसोबत थोडंसं तुम्ही चाललं होतं, कारण आम्ही टॉम अँड जेरी सारखं भांडणं करतच असतो आणि ते पटत नाही आणि करमत नाही असं असतं ना, तसे आमच्या दोघींचं. सो ते झाल्यानंतर मसाले टाकून घेतले, हळद टाकली, मीठ टाकलं आणि त्यानंतर आमच्या अंजू मॅडम आल्या लिंबू घेऊन, कारण त्यांना चटपट खायला खूप आवडतं. सो ते टाकल्यानंतर मी बेसन पीठ टाकून ते व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलं आणि मग ते काही असं दिसत होतं. तर ते झाल्यानंतर आमच्या कनिष्का मॅडम खाली आल्या. मग कनिष्कासोबत थोडीशी मस्ती मजाक करत तिला म्हटलं माझा व्हिडिओ बनव, कारण मला तो पोस्ट करायचा आहे, ब्लॉग बनवायचा आहे. सो मॅडमनी माझा भजी तळताना व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर मला तिने हेल्प पण केली कामात, कारण बटाटा भजी बनवत होतो आणि आमचं असं मस्ती चालली होती. तर त्यानंतर हे आमच्या रूमचा व्ह्यू, रूम ना ॲक्च्युली बंगलोचा व्ह्यू, कारण आम्ही आज पसारा काढला होता, जसं की दिवाळी आली आणि आम्ही सगळा पसारा आवरतोय. आणि त्यानंतर हे जरा आरशात बघून नाटकं करत होते, मी कोणाकडे लक्ष देत नव्हते आणि माझ्याच नादत होते. तर त्यानंतर सगळं रेडी झाल्यानंतर आम्ही टीव्हीला रेडी मूवी लावला होता आणि मस्त जेवण केलं. तर जेवण करून झाल्यानंतर मी वरती आले रूमला, थोडंसं स्किन केअर केलं आणि थोडीशी चंपू दिसत होते आणि आता मी झोपणार आहे. सो उद्या भेटूयात. गुड नाईट, बाय बाय.